जो हम अमित नायक को देख सकते हैं ना, ये तैयार किए हैं भाई। जैसे संदेश पाटिल का हमेशा तारीफ चांबो करते हैं कि अगर मेरी कामयाबी के पीछे अगर किसी की हाथ है तो वो है संदेश दादा पाटिल। तो उसी तरह के अमित नायक की देखिए, कामयाबी के पीछे समीर दादा नायक देखे, एकाड घर के कप्तान और उनका खास सम्मान किया जाएगा। कांचन सर, महाराष्ट्राच्या परंपरा आहे, आलेला पाहुणेचा सन्मान करायचा गरज आहे। अर्पिल सिजनवानला, विशाल दादा, संदेश दादा, तेजस दादा वागा, अतिशय सुंदर आयोजन नियोजन, भरपूर मान्यवर। पहिला दिवस पासून मी बघितला लाईव्ह ऑनलाईन, काय मान्यवरच्या भन्नाट आहे। अजून 2-3 दिवस बाकी आहे विशाल दादा। तो चलिए चलेंगे इसकी तरफ सीधा। यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर समीर दादा, समय देने के लिए बहुत बहुत शुक्रिया, खूब खूब आभार। हॅलो, थँक्यू सो मच बाबूशा, थँक्यू सो मच चंदू शेट्टे सर, ज्यांना तुम्ही ऐकत होतात पहिल्या सामन्यासाठी। सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे। श्रीजा केपीसी इनामपुरी विरुद्ध स्वर्गीय दिलीप बाळम चौधरी शिरडोन महालक्ष्मी चिंचवड या 2 संघादरम्यान या लढाईला सुरुवात होते आणि दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। रायगड प्रीमियर लीग मधील पहिला सामना ते खेळतात। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल योगेश पवार, जो पेण तालुक्यामधून बिलॉंग करतोय। दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील फ्रॉम रावे, तोही पेण तालुक्यामधील 2 कॅप्टन आमने सामने तुम्हाला पाहायला मिळते। सकाळच्या सत्रामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाची हजेरी याही क्रीडांगणावर आणि संपूर्ण आकाश सुद्धा व्यापून गेले। आज दिवसच संपूर्णपणे पावसाचा आहे आणि आजच श्रावण महिन्याला सुद्धा सुरुवात झाली, तर सगळ्यांना सुद्धा हॅपी श्रावण। आणि जाऊया मॅचच्या दिशेनं। थोडासा विलंब आज जरूर झालाय दुसऱ्या सामन्यासाठी, कारण इतक्याला दुसरा सामना सुरू असतो, परंतु आता मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं। ज्या ठिकाणी सज्ज होतात 2 फलंदाज रायगडचा टायगर, एका बाजूला उस्मान पटेलला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला कॅप्टन योगेश पवार, मिस्टर परफेक्शनिस्ट, अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। आणि गोलंदाज सज्ज। पहिलाच बॉल यावर शट ऑफ लाईन होता, पूल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं। पहिलाच बॉलवर रायगडचा टायगर त्यानं मात्र गरजलाय आणि पहिलाच बॉलवर पाठ ठेवलाय चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता। कमाल फटका होता, उसळणारा चेंडू वैष्णव भोईरचा आणि त्याच्या पण मात्र कडा प्रत्युत्तर पाहायला मिळालं। समोर खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र अगदी समोर श्रीबडाऊनच्या दिशेमध्ये चेंडू सरकलाय, तोपर्यंत मात्र एक सिंगल स्ट्राइक रोटेट करत असताना उस्मान पटेलचा मोठा चाहता वर्ग आहे। कुठेही सामना केव्हाही सामना असू द्या, त्याला पाहण्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग येत असतात आणि तेवढेच प्रेक्षक सुद्धा सध्याच्या घडीला संपूर्णपणे पाहायला गेलं तर लाईव्ह व्ह्यूवर सुद्धा उस्मानचा सामना पाहण्यासाठी बरोबर यूट्यूब सुद्धा ऑन करत असतात। त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतोय। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर योगेश पवार ऑन स्ट्राईक। रबर बॉलमध्ये बऱ्याच वेळेला आणि खास करून जेव्हा मुसळधार पाऊस असतो ना, योगेश पवार अजून आक्रमक होताना दिसतो, कारण परंतु पाहूया या मॅचमध्ये कॅप्टन इनिंग हलक्या हाताने आपण पाहिलं तर कंट्रोल पूल केला होता स्क्वेअर लेग कडे, सिंगल त्या ठिकाणी मिळते, डबल साठी कॉल आणि सुंदर मध्ये विकेट म्हणावी लागेल। 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात, संधी मिळाली आणि हेच तर खऱ्या अर्थानं 2 फलंदाज मुख्य फलंदाज असतात, व्यावसायिक क्रिकेट खेळलेला असतात, जिथे संधी मिळते पहिली रन पाहिली तुम्ही तर थोडी वेगानं पूर्ण करण्यात आली होती आणि जशी त्याला वाटलं की आता इकडे चान्स आहे तर ती रिस्क लगेच घेतली आणि रन सुद्धा कंप्लीट केली। एक चांगला ताळमेळ मात्र पाहायला मिळालं। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 9 धावा आहेत। योगेश पवार टावकुराताचे विस्फोटक फलंदाज ऑन स्ट्राईक नाव। वैष्णवचा पुढचा बॉल, यावेळेस मात्र स्क्वेअर कट केला, बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि तदनंतर मात्र चांगला कट केला होता बॉल, परंतु डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यामुळं एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर दुहेरी आकड्यामध्ये 10 वर जाऊन पोहोचले धावसंख्या। दोन्ही खेळाडू पाहायला गेलं तर अनेक स्पर्धा खेळल्यात। मग भारतामध्ये असू द्या, प्रत्येक राज्यामधल्या असू द्या, भारताच्या बाहेरच्या स्पर्धा असू द्या, सातत्यानं पाहायला गेलं तर क्रिकेट एक क्रिकेट आणि ते जाणवले प्रत्येकाला। प्रत्येक फॉर्मॅटमध्ये खरं तरी दोन्ही खेळाडू यशस्वी होताना सुद्धा आपण पाहिलेत आणि म्हणूनच दोन्ही खेळाडूंचा फॅन्स फॉलोइंग सुद्धा फार मोठा आहे। वैष्णव
ओ आडवा पॅट ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेल मात्र डीपला आहे. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघाला उस्मान पटेलच्या स्वरूपामध्ये. रायगडचा टायगर यावेळेस मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का पहिल्या षटकामध्ये वैष्णव भोईरला सफलता मिळाली. जरूर एक षटकार पहिलाच बॉलवर चढवला होता, परंतु तदनंतर मात्र उस्मान पटेलला शांत सुद्धा केलंय. वैष्णव भोईर नावा उल्वेन नोड मधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची सुद्धा ओळख आहे आणि त्याच्यावर सुद्धा मोठी मदार असलेल्या मॅचची सुरुवात जरूर खराब झाली होती. पहिला चेंडूलावर भरधाव जोरात स्वागत केलं होतं वैष्णवचं. श्रीजा 11 केपीसी इनामपुरी टीमच्या कॅप्टन आम्ही विनंती करतो टीम मॅनेजमेंट 12th मॅन पाठवा प्लीज. हलकीशी अपील पाहायला मिळते त्या ठिकाणी. बॉलर वैष्णवकडून अपील फेटाळून लावली होती अंपासनं. तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट करण्यात आले. एकेरी धावेच्या मदतीनं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अंती धाव फलकावर 1 गडी बाद 11 धावा. ते एक पारितोषिक येतं योगेश पवारसाठी. आर्य दत्ताशेठ मुंगाजी ओळे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दत्ताशेठ मुंगाजी यांचे सुपुत्र आर्य याच्याकडून योगेश पवारच्या प्रत्येक चौकार अथवा षटकाराला जेवढे चौकार षटकार होतील तेवढ्या प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल आणि योगेश पवारसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 11-1 अशी धावसंख्या. सुरुवात षटकारानं झाली होती, परंतु वैष्णव भोईरनं तदनंतर मात्र चांगली बॉलिंग केली. महत्वाची विकेट मात्र मिळवून दिली आपल्या टीमला आणि स्वर्गीय दिलीप पाराम चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण शिरडोन या संघासाठी हे सगळ्यात यश म्हटलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये उस्मान पटेलची विकेट आणि ही विकेट फार महत्वाची सुद्धा आहे. जरूर तगडी स्टारकास्ट घेऊन उतरलाय श्रीजा 11 केपीसी इनामपुरी. योगेश पवारला आपण पाहतोय, उस्मान पटेल आहे, विकी भोईर, अंगद पाटील, रवी सोळंकी, म्हणजे एकापेक्षा एक दिग्गज. नवमार पटेल, बरेचसे खेळाडू असे आहेत की सातत्यानं ते व्यावसायिक क्रिकेट खेळत असतात आणि ही या संघाची खासियत आहे. अनिकेत मोकलचा पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला रिषा सायानं वळवलं होतं मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इकडे मात्र डोक्यावर हात गेलेत. अनिकेत मोकलला कळून चुकलं होतं. हा चेंडू जर स्टंपला लागला असता तर कॅप्टनला इथून मात्र परतवलं असतं आणि त्याचमुळे थोडीशी निराशा. परंतु एक चांगला थ्रो सीमारेषेत जवळून अगदी करण्यात आला होता, परंतु नशिबाची साथ थोडीशी मिळाली जरूर योगेश पवारला. हा थ्रो होता पहा, वेल शॉट आहे. ऑब्व्हियसली इकडे मात्र पास झाला असता. अगदी थोडासा अंडरआर्म थ्रो करायला हवा होता, थोडासा वेगळ्या ऍक्शन्स मध्ये थ्रो करण्यासाठी गेला होता. तरी अंडरआर्म थ्रो केला असताना तरी सुद्धा इकडे योगेश पवार बाद झाला असता. ते त्याच्यासाठी सोयीचं ठरलं असतं तो थ्रो, परंतु त्या क्षणाला सुचत नसतं आपल्याला सुद्धा. ओ यावेळेस मात्र ग्लान्स केलाय बॉलला. लॉंग लेग कडे चाललाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. सावध रे बाबा, परंतु बॉल सीमारेषेच्या दिशेनं जाईल तो. 4 धावांन करता येतोय चौकार. अनिकेत मोकल पुन्हा एकदा राऊंड स्टंप्स ट्रायंगल बनवून टाकला होता. कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटला होता चेंडू, परंतु तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट करण्यात आले. यस बाईचा इशारा पंचांचा येत असताना एकेरी धाव मात्र मिळेल या ठिकाणी.
श्रीजा केपीसी इनामपुरी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अनिकेत मुकलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. साईगावचा गुणवान खेळाडू आहे. गोलंदाजी नाही तर फलंदाजीमध्ये सुद्धा पाहायला गेलं तर तेवढाच विस्फोटक आणि मागचे 2-3 हंगाम सातत्यानं वेल इन फॉर्म आहे. चांगल्या फॉर्ममध्ये अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू आहे अनिकेत मुकल. सुरुवात वैष्णव भोईरनं केली होती गोलंदाजीमधून. विकेट त्याला प्राप्त झाली होती उस्मान पटेलची. आणि इकडे स्टारकास्ट सुद्धा तगडी आहे दोन्ही टीम्समध्ये जर आपण पाहिलं. यावेळेस मात्र शॉट ऑफ लाईन पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मिस्टर वाय.पी. कॅप्टनच्या बॅटमधून येतोय हा गगनभेदी षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल 24. शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र पूलसाठी एक प्रकारे जणू आमंत्रणच करण्यात आलं होतं. आणि रबर बॉलला मात्र योगेश पवारची बॅटिंग साऱ्यालाच माहिती आहे. आणि खास करून जेव्हा जास्त पाऊस असतो तेव्हा तर त्याची बॅटिंग पाहायला अजूनही मजा येते. आणि आज मात्र त्याच्यावर संघाची धुरा सुद्धा आहे. आणखीन एक हुक शॉट यावेळेस मात्र पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात पडलाय. समोर पडला होता. अगदी सिंगल तर जरूर मिळेल. 1 रन. बरोबर क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात करण्यात आलेत कारण रबर बॉलला हे फार महत्त्वाचं असतं. टप्पा पडल्यानंतर बॉल वेगानं निघून जातो. बऱ्याच वेळेला यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून त्याचमुळे अगदी थर्डमॅन आणि फाईन लेग व्हेरी फाईन त्यांनी तैनात करण्यात आलेत. आणि बऱ्याच वेळेला लॉंग स्टॉप बाउंड्री सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप केल्यात. आणि त्याच सेव्ह करण्यासाठी या 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे आपटला होता. जोरात बॉल टाकण्याचा प्रयत्न. इथून मात्र थोडीशी दिशा भरकटतोय अनिकेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन मात्र प्राप्त झाले. श्रीजा केपीसी इनामपुरी टीमची टोटल 26 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. बॉल हवेत आहे परंतु सेफली लँड झालाय. चान्स जरूर होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये जरूर होता परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिला. आणि त्याच कारणास्तव इकडे 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. चांगली साथ रवी सोळंकी यांची सुद्धा पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर श्रीजा केपीसी इनामपुरी टीम 1 गडी बाद 28 धावा. तर 2 षटकानंतर 28 धावा धावफलकावर आहेत. स्वर्गीय दिलीप बाळाम चौधरी वॉरियर्स, महालक्ष्मी चिंचवड शिरडोन संघाची फ्रँचायझीज. परेश टोंबरे या संघाचे संघमालक आहेत. त्याचप्रमाणे संतोष शेठ चौधरी खरं तर एक प्रख्यात पंच म्हणून त्यांची ओळख आहे. जयवंत पहाडिक असतील. सर्वांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये. चला चेंडू द्यायचे आहेत. 2 ओव्हर्स नंतर 28-14च्या सरासरीनं ही वाटचाल सुरू आहे. स्कोर इकडे विकेट जरी पडल्या तरी स्कोर होतो. आणि हे चित्र प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. 86 धावांचा सुद्धा चेस यशस्वीपणे झालाय. त्यामुळे 80 सहजतेनं धावा होतात या मैदानावर. आणि त्या धावा चेस सुद्धा होतात. परंतु त्यामध्ये जेवढ्या कमीत कमी रोखता येईल ना तेवढं करावं लागेल. इकडे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल झालाय वैष्णव भोईर. नावा एक्सप्रेस अतिशय वेगवान गोलंदाज. उस्मान पटेलची विकेट त्याला मिळाली होती पहिल्याच षटकामध्ये. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा त्याच्याकडून अपेक्षा असतील. योगेश पवार ऑन स्ट्राईक नाव. राईट आर्म राऊंड विकेटनं 3ऱ्या षटकामधील पहिला बॉल. रूम दिलाय थोडासा. बॅकफुटवरून कट केले बॉल. अगदी हलक्या हातानं सॉफ्ट हँडेड आपण पाहिला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तिथून थ्रो येतोय. तोपर्यंत मात्र 2री रन कंप्लीट. पुन्हा एकदा योगेश पवार डेंजर एंडला होता. बखाशी तर एक सोपा चान्स होता अनिकेत मुकुलला. त्यानंतर एक षटकार पाहायला मिळाला योगेश पवार यांचा. परंतु इकडे सुद्धा एक थोडासा रिस्की रन घेण्याचा प्रयत्न झाला होता. 2 धावा तर मेथी धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 39. 30 धावा धावफलकावर. एका बाजूला श्रीजा केपीसी इनामपुरी संघामध्ये विकी भोईर, तारावे, नवी मुंबईचा खेळाडू ॲज अ आयकॉन खेळताना दिसेल. आणि दुसऱ्या बाजूला
जर पाहिलं शिरडून चिंचवड संघामधून पान फ्रॉम जोवेली बदलापूरमधील खेळाडू करण धुळे यष्टांच्या पाठीमागे उभा आहेत आणि तो पाहायला मिळेल आपल्याला. दोन आयकॉन खेळाडू घेऊन दोन फ्रँचायझीज उतरल्यात, परंतु दोन्ही संघांमध्ये तगडी स्टारकास्ट आहे. रायगडमधील प्रख्यात खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आहेत. हलक्या हातानं यावेळेस मात्र जाऊ दिलं, बॉलला येऊ दिलं, त्यानंतर थोडीशी दिशा दिली, तडमानला सिंगल मिळवले आणि हेही क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. शांत, संयम, तेवढाच आक्रमकपणा. त्यामुळं संयम तुमच्याकडे असायलाच हवा आणि त्याचबरोबर आक्रमकतेचा मिलाप सुद्धा असायलाच हवा. आणि या दोन गोष्टी ज्या फलंदाजाकडे आहेत ना, असे खेळाडू कित्येक खेळाडू तुमच्या डोळ्यासमोर येतील जे प्रत्येक क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये मात्र यशस्वी होताना किंवा त्यांची यशस्वी कारकीर्द आपण पाहिले किंवा नक्कीच हे सगळे खेळाडू नावारूपाला येत असताना लोकप्रिय होत असताना आपण कित्येक वेळाला पाहिले असेल. वैष्णवचा हा बॉल बॅकफुटवरून पुन्हा एकदा स्क्वारकेट केलाय, थोडासा बॅक पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतोय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं, वैष्णव होईल नाराज आणि बॉल चाललाय सरळ 4 धावा करता चौकार. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बैठक सजवलाय, बॉलला पाठवलाय, तो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, कलात्मक फटका. इट्स अ ह्यूज वन, सिक्सर. कमाल फटका होता. अनऑर्थोडॉक्स रबर बॉलवर खेळणं नक्कीच थोडंसं जोखमीचं असतं, रिस्की असतं, परंतु काय बॉल उचललाय आणि तोही वैष्णव भोईर सारख्या वेगवान गोलंदाजाला अशा पद्धतीनं फटके सजवणं. परवा विशाल जितेकरचा सुद्धा फटका पाहायला मिळाला होता. खरं तर रबर बॉलवर असे फटके खेळणं म्हणजे थोडंसं धाडसच हवं. का बऱ्याच वेळेला जर थोडंसं जरी मिस टायमिंग झालं किंवा टायमिंग आपलं चुकलं तर थोडंसं इंजरी होण्याची सुद्धा शक्यता असते. परंतु धाडसाचं कौतुक जरूर केलं जाईल. ज्या पद्धतीनं रवी सोळंकी सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळतोय, 2 चौकार 1 षटकाराच्या सहाय्यानं चांगली धावा आतापर्यंत 7 बॉलमध्ये 19 धावांची इनिंग साकारले आणि चांगली 7 सध्याच्या घडीला कॅप्टनला देत असताना आणि दोन्ही फलंदाज स्थिरावलेत. उस्मान बाद झाल्यानंतर त्याचा फारसा प्रभाव पडलेला नाहीये. त्यानंतर धावा सातत्याने येत राहिल्यात, हे सुद्धा वैशिष्ट्य बनावं लागेल श्रीजा केपीसी इनामपुरी संघाचं. गोलंदाज वैष्णव ओव्हर द स्टम्प्सनं कट केले, बॉल येऊ दिलं, तदनंतर पुन्हा एकदा हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाव. दोन्ही फलंदाजांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं ना तर एखादा मोठा फटका आल्यानंतर एखादी सिंगल सुद्धा येताना दिसते आणि या स्ट्राईक रोटेशन म्हणजे आपल्या पार्टनरवर सुद्धा तेवढाच विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे आणि तोच विश्वास दोन्ही फलंदाजाने एकमेकांवर ठेवला ना तर तुम्हाला एक लॉंग पार्टनरशिप्स असताना पाहायला मिळते आणि हे फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. वैष्णव पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू हलक्या हातानं यावेळेस मात्र ड्राईव्ह करत असताना स्लीप ड्रॉपच्या दिशेमध्ये सिंगल त्या ठिकाणी मिळेल. अगदी संयमाचं क्रिकेट सुद्धा पाहायला मिळालं आणि टेक्निकल क्रिकेट सुद्धा. आणि त्याचमुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर श्रीजा केपीसी इनामपुरी 1 गडी बाद 43 धावा. आता येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये थोडंसं मी तर म्हणून वेगळ्या रणनीतीनं शिरडून चिंचवड संघाला जावं लागेल. कारण 3 ओव्हर्समध्ये 43 धावा आल्यात. जर एवढ्याच धावा आल्या 41 धावा तर 80+ धावा आणि 80+ धावा म्हटल्या तर नक्कीच एक मोठी धावसंख्या ठरू शकेल. कारण प्रतिस्पर्धी टीमकडे विकी भोईर सारखा आयकॉन खेळाडू आहे, अंगद पाटील 2 षटकं टाकू शकेल. त्यामुळं दोनही व्यावसायिक खेळाडू ॲज अ बॉलर म्हणून या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचमुळे या पहिल्या इनिंगच्या उत्तरार्धामध्ये 3 ओव्हर्समध्ये चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करावा लागेल शिरडोन चिंचवड संघाला. कारण रन्स जरूर होतात या मैदानावर या स्पर्धेमध्ये, ते सातत्यानं पाहिलं त्याबद्दल दुमत नाहीये. परंतु हा स्कोर जर 85+ 90च्या पुढे गेला तर दुसऱ्या सत्रामध्ये मात्र कठीण होऊ शकेल. दोन्ही संघ पहिला सामना खेळतात रॉयल प्रीमियर लीग मधील, परंतु इथे मात्र गोलंदाजीसाठी ऋषी घरत दाखल झालाय.
ऋषीचा पहिलाच बॉल इकडे मात्र थोडासा मिसक्यूट झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. नो मॅन्स लँड, पुन्हा एकदा दैव बलवत्तर आपण म्हणूया. थोडंसं मिसकनेक्शन होतं. धावा मिळतील त्या 2 आणि त्याच वेळा 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 45 वर 45 रन्स ऑन द बोर्ड नाव. ऋषी गरत त्याकडे सुद्धा चांगला एक्सपिरियन्स आहे. बऱ्याच वेळेला तालुकास्तरीय स्पर्धा खेळत असताना थोडंसं व्यावसायिक क्रिकेट तो सुद्धा खेळलाय. परंतु समोर सध्याच्या घडीला भागीदारी चांगली झाली आणि दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. वेगात टाकला होता चेंडू, येऊ दिला, त्यानंतर मात्र एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश पवारच्या बॅट मधून निघणाऱ्या या षटकारानं श्रीजा केपीसी इनामपुरी संघाचं अर्धशतक धाव फलकावर. एकावन्न धावा कंप्लीट होत असताना 50 अप फॉर श्रीजा केपीसी इनामपुरी. थोडासा रूम मिळाला, शॉट ऑफ लाईन चेंडू पडले तर अगदी तयारच असतो जणू काही. मग कितीही वेगानं जरी आला, पाठीमागचा चेंडू सुद्धा पाहिला, थोडासा वेग जरूर होता, येऊ दिलं, त्यानंतर थोडासा ऑप्शनच्या बाहेर निघून चांगल्या पद्धतीनं त्याला एक्झिक्यूट केलं या फटक्याला आणि त्यानंतर मात्र क्षेत्र निवडलं. ऋषीचा हा बॉल अडबा बॅट ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे चक्का. लगातार 2 षटकार. ऋषी गरच्या षटकाला सुरुवात झाली आणि तीही धावांनी पहिल्या 3 बॉलमध्ये जवळजवळ 14 धावा चेपल्या त्या योगेश पवारनं. 57 धावा धावफलकावर. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना ही भागीदारी जर तोडण्यात अयशस्वी झाले शिरडोन चिंचवड संघ तर फार कठीण होऊ शकेल या संघाला. यावेळेस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, इकडून मात्र फाईन लेकडे चेंडू सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळेल. 1 रन. एकेरी धावेनं टीमची टोटल 58 या आकड्यावर. दोन्ही बाजूनी खरं तर टोलवाटोली सुरू आहे, त्यामुळं फक्त एक जण शांत आहे असं नाहीये. दोन्ही बाजूनी रवी सोळंकी सुद्धा आपण स्ट्राईक रेट पाहिला तर 8 बॉलमध्ये 20 धावा त्यानं केल्यात. दुसऱ्या बाजूला 11 बॉलमध्ये 29 कॅप्टन योगेश पवारच्या धावा पाहायला मिळाल्यात. आणि त्याचमुळे मोठ्या धावसंख्येकडे चांगल्या स्ट्राईक रेटकडे सुद्धा वाटचाल सुरू आहे सध्याच्या घडीला श्रीजा केपीसी इनामपुरी संघाची. विकेट हा एकमेव आधार आहे, तो स्वर्गीय दिलीप बाळा चौधरी महालक्ष्मी चिंचवड शिरडोन या संघासाठी. अडबा बॅट ऑन साइडला, अपुल शॉट स्क्वेअर लेगला, हाताला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु कदाचित हाताला चाटून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता आणखीन एक षटकार. तीन षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आले, त्यामुळे हे महागड षटक आहे आतापर्यंतच. ऋषीचा हाही बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. व्हॉट अ शॉट. कलात्मक फटका पाहायला मिळतो आणि बॉलला पाठवलाय ते सरळ वाईड इशलॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रवी सोळंकीच्या पॅटमधून मात्र निघणारा आणखीन एक षटकार. चार षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 70 ऑन रन्स. आणि पाहायला गेलं तर आता मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू झाले, त्यामुळं आता 80च्या खालोखाल किंवा 85च्या आसपास रोखणं थोडंसं कठीण आहे, परंतु करावं लागेल काहीतरी. ज्या पद्धतीने ही भागीदारी रचले ना योगेश पवार आणि रवी सोळंकी, कमाल पार्टनरशिप. 19 बॉलमध्ये 60 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये बघता बघता पाहायला मिळाले. कॅप्टन आलेत ओमकार पाटील, ज्याच्याकडे मात्र या संघाचं नेतृत्व दिलंय आणि या कर्णधार पदाची धुरा या खेळाडूकडे आहे. पहिलाच बॉल ओमकारचा, स्क्वायर ऑफ द विकेट सरळ हातामध्ये होता
आणखीन एक मिस्टेक पाहायला मिळाले. आज बऱ्याचशा मिस्टेक्स झाल्या, खरं तर त्या कबूल कराव्या लागतील, कारण चान्स ज्या असतात ना याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रेअर चान्स मिळतील तुम्हाला विकेटच्या. म्हणजेच बघाशी योगेश पवारचा तो रनआउट होता, वेल शॉट होता, त्यामुळं बाद करता येणं शक्य होतं. बघाशी सुद्धा उडालेला झेल तोही हाताला लागून गेला. तो व्यवस्थित जर जजमेंट झाला असतं तर कदाचित तोही झेल हाही झेल इकडे. त्यामुळे भागीदारी तोडण्यामध्ये ज्या ज्या संधी मिळाल्या ना या सगळ्या संधी मित्र म्हणून दवडल्यात त्या शिरडोन चिंचवड संघानं. ओमकारचा बॉल बॅकवरून कट केलाय. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, वाणिष्ठाड बाणला तिकडे सिंगल कंप्लीट करण्यात आले. हे फार चांगलं चालू आहे. एखादा मोठा स्ट्रोक सिंगल सातत्यानं आपण धावफलकाकडे नजर टाकली ना तर सातत्यानं हा धावफलक हलता ठेवलाय आणि हे वैशिष्ट्य आहे या इनिंग्स आतापर्यंत. आणि म्हणूनच एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुद्धा सुरू झाले. 72 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळाल्यात. ओमकार पाटील कॅप्टनवर जबाबदारी जरूर असेल. चांगला बॉल यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर पिच केला होता आणि पहिल्यांदा कुठेतरी बऱ्याच वेळानंतर एखादा डॉट बॉल पाहायला मिळालाय. रेअरली होता खरं तर आतापर्यंत इनिंगमध्ये. उस्मान जो बाद झाला होता तेव्हा एक डॉट बॉल पाहायला मिळाला होता आणि लेग बाईज परंतु त्यावेळेस रन्स तर आल्या होत्या, परंतु खऱ्या अर्थानच डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो, यावेळेस मात्र अडवा बॅट पुन्हा एकदा वाईड स्ट्रॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं मिस्टर YP योगेश पवार ऑन फायर नाव. आणखीन एक बेधुंद करणारा फटका. चौकार मिळतोय. 4 धाव्याने टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल आणि स्कोर मूव्स टू 76 नाव. 76 धावा धावफलकावर. हताश झालेत खरं तर संपूर्णपणे शिरडोन चिंचवड संघाचे गोलंदाज सुद्धा, फिल्डर सुद्धा वाट पाहतात ही जोडी कधी फुटणार. परंतु 23 बॉलमध्ये 66 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये. योगेश पवार आणि रवी सोळंकी दोनही दिग्गज खेळाडू आहेत, प्रोफेशनल प्लेयर्स आहेत आणि एक मोठी पार्टनरशिप दोघांनी मात्र करून दाखवलंय. ओमकार पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर योगेश पवार आहेत. हो, यावेळेस चांगला चेंडू होता, थोडासा फुल लेंथ होता, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय आणि टेक्निक आहे, उगाचच नाहीये. चांगल्या चेंडूवर सिंगल घेत सुद्धा सन्मान दिला योगेश पवारनं आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या रचली गेले. 77 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर 77. परंतु ओमकार पाटीलचं मी कौतुक करेन, एक चौकार जरूर आलाय, परंतु ज्या पद्धतीनं तो ज्या तळमळीनं गोलंदाजी करतोय तो कॅप्टन ची जबाबदारी त्याच्यामधून दिसते. यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये लॉंग थोडासा वाईडिश आहे, कारण मिडॉन आतमध्ये घेण्यात आला होता आणि बॉल चालला सरळ सीमारेषेच्या दिशेनं. सोळंकीचा वार, आणखीन एक चौकार. तर 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा 81. 81 धावा स्कोर कार्डवर. एकमेव सफलता मिळाली होती आणि तीही पहिल्या ओव्हरमध्ये. उस्मान पटेल सारखा मोठा अडथळा दूर केला होता, परंतु त्यानंतर मात्र बिलकुल संधी मिळालेली नाहीये ती शिरडोन चिंचवड संघाला. 6वं आणि अंतिम षटक. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. साई गावचा सितारा अनिकेत मोगल गोलंदाजीसाठी दाखल झालाय. राऊंड स्टम्प्सनं पहिलाच बॉल आपटलाय, परंतु यावेळेस मात्र हा स्ट्रोक स्ट्रेट टू द स्क्वॉर लाईक फिल्डर आणि बऱ्याच अवधीनंतर विकेटचं पतन होत असताना कॅप्टन दीपाट ऑन 35 योगेश पवार बाद होणारा दुसरा फलंदाज. 15 बॉलमध्ये 35 धावांची झंझावाती इनिंग साकारली ती कॅप्टन योगेश पवारनं. वॉल बॅटिंग योगेश.
आय थिंक लोकल बॉय मैदानाच्या आतमध्ये जात असताना रितेश पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. एक फार गरजेचं आहे कारण घरच्या मैदानावर स्पर्धा आहे, त्यामुळं रोजचा सराव मात्र ग्राउंडवर आहे, त्यामुळं अनेक पारगावच्या खेळाडूंची निवड रायगड प्रीमियर लीगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली आणि तोच प्लस पॉईंट बऱ्याचसाठी ठरला होता. अनेक खेळाडू खरं तर सिलेक्ट झाले होते आणि का तर त्याचं एक कारण त्यापैकी हेही होतं कारण होम ग्राउंडचा तो ॲडव्हान्टेज त्यांना मिळू शकतो आणि इकडे मात्र बढती देण्यात आले रितेश पाटीलला. पाहूया घरच्या मैदानावर कशा पद्धतीनं खेळ करणार. अनिकेत मोकलचा हा क्विक पाऊसर टप्पा पडला तर उसळी घे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पंच इशारा करत असताना इट्स अ वाईट बॉल, इट्स अनप्लेबल डिलिव्हरी. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं डोक्यावरून निघून गेला आणि त्याच कारणास्तव पंचांनी हा व्हाईट बॉल क्लिअरली सी इन 24 लाईव्ह इव्हेंट्स. आणखीन एक त्याच पद्धतीचा हा चेंडू आणि यावेळेस मात्र पहिल्यांदा वॉर्न केला होता, त्यामुळे ऑब्व्हियस इकडे मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. या 2 धावा बिना मेहनतीच्या मात्र मिळाल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर बूस्ट टू 83. 83 धावा धावफलकावर राऊंड स्टम्प्सना. अनिकेतचा हा बॉल थोडासा खाली राहिला होता, इकडे बीट केले रितेशला. एक चांगला चेंडू फिनिश होत असताना गुड बॉल आणि हेच गरजेचं आहे. ॲटलिस्ट शेवटच्या षटकामध्ये सुद्धा थोडासा कंट्रोल पाहायला मिळाला ना तर एक मोमेंटम शिफ्ट होतो आणि त्या मोमेंटमची गरज आहे शिरडोन चिंचवड संघाला. यावेळेचा ही चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर अगेन. आणखीन एक बाउन्सरला नो बॉल घोषित करण्यात आलाय, त्यामुळे आणखीन एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या पावसाचा तरी लाभ आता राहिलेल्या चेंडूंमध्ये बॉलरला मिळणार का याकडे मात्र शिरडोन चिंचवड संघाचा सगळ्यांचंच लक्ष असेल. हा संघ म्हटला ना तर पाहायला गेलं तर गतवर्षीची 10 गाव प्रीमियर लीग या संघानं जिंकली होती. स्वर्गीय दिलीप बाळाराम चौधरी वॉरियर्स टीमची टोटल आत्तापर्यंत आहे 84 धावा, 84 रन्स ऑन बोर्ड नाव. 84 धावा धावफलकावर आणि रिव्ह्यू करण्यात आलाय. आय थिंक DRSची मागणी करण्यात आले, चेक केलं जाईल. तिसरे पंच कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर 10 गाव प्रीमियर लीग या संघानं जिंकली होती. स्वर्गीय दिलीप बाळाराम चौधरी वॉरियर्स, महालक्ष्मी चिंचवड शिरडोन, संतोष चौधरी, परेश टोंबरे, जयवंत माडिक मोठा सपोर्ट स्टाफ होता. या संघाला शुभेच्छा आल्यात आमचे समालोचक शेखरजी पाटील यांच्याकडून सुद्धा, त्याचप्रमाणे प्रवीणजी मात्रे बोरदुल त्यांच्याकडून रायगड प्रीमियर लीगसाठी विशाल जितेकर, संपूर्ण सर्व आयोजकांना मनापासून शुभेच्छा आल्यात. सगळ्यांच्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करूयात. थोडासा विलंब जरूर होईल परंतु पाऊस, यू कॅन सी हेवी रेन 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या कोसळणाऱ्या सरी पावसाच्या. इट्स अ नो बॉल, त्यामुळं हा निर्णय मात्र कायम ठेवण्यात आलाय. तेच मत आहे तिसऱ्या पंचांचं सुद्धा. त्यामुळं पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली, परंतु उर्वरित चेंडूमध्ये तरी सुद्धा गोलंदाजांना मात्र ही खेळपट्टी सहाय्य करणार का पाहूया. अनिकेत मोगल पुन्हा एकदा. हा बॉल निघून गेला, यष्टीरक्षकाच्या हातामधून सुद्धा निसटला होता. हे फार कठीण असतं बऱ्याच वेळेला. रबर बॉलवर ग्रिपिंग करणं, बाईचा इशारा आलाय कारण टप्पा पडला. इथून मात्र चेहऱ्यावर सुद्धा पावसाच्या त्या सरी खरं तर ओसंडून वाहत असतात, त्यामुळं पापण्यांची सुद्धा उघडझाप होत असते आणि अशा वेळेला बॅटिंग करणं फार कठीण होतं. कट केले बॉल रवी सोळंकीला. या मुसळधार पावसामध्ये सुद्धा चेंडू दिसतोय, परंतु काय स्टॉप केला त्या ठिकाणी, थर्ड मारला. सुपर फिल्डिंग. प्रेम नाईक त्या ठिकाणी आहेत. मघाशी एक बाउंड्री सोडली होती, ते कुठेतरी प्रेशर त्याच्या मनामध्ये होतं, परंतु यावेळेस मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि जेव्हा असं क्षेत्ररक्षण घडतं ना, गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढत असतो आणि तोच गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवणं आपल्या क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये असतं आणि ते तुम्हाला करायचं असतं. 87 धावा धावफलकावर. अजूनही या षटकामधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अनिकेतचा हा बॉल चांगला एक्झिक्यूट केला, ऑफस्टॉनच्या बाहेर निघून. यावेळेस मात्र दिशा दिली आणि बॉल चाललाय दुसरा लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेनं. रवी सोळंकीची कलात्मकता, बॉल सीमा पार चौकार. शेवटचा चेंडू आहे रवी सोळंकी. सध्याच्या घडीला आपण पाहिलं 91 धावा धावफलकावर आहे श्रीजा KPC इनामपुरी संघाच्या धावफलकावर.
शेवटचा बॉल रवी सोळंकीचा अर्धशतक होणार का? ओ यावेळेस मात्र लॉफ केलं बॉलला आणि बॉल पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून अर्धशतक साजरा करेल रवी सोळंकी. यावेळेस मात्र बाट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना 50 ऑफ सेंचुरी, अनादर ऑफ सेंचुरी. आणि टोटल पाहूया, मोठा स्कोर मात्र उभा झालाय या मॅच मध्ये. जवळजवळ 97 धावा आणि 98 धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलंय स्वर्गीय दिलीप बाळाराम चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी शिरडोन चिंचवड या संघासमोर. सुपर बॅटिंग. आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी, रायगड भूमीवरती अवतरली त्याची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली श्रीकेशची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली श्रीकेशची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली श्रीकेशची पंढरी. तर 97 धावा केल्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आणि 98 धावांचं भलं मोठं टार्गेट आता सेट करण्यात आलंय. दुसऱ्या सत्रामध्ये थोडा घाम गाळावा लागेल शिरडोन चिंचवड संघाला. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने 98 धावा होणार आणि त्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक आदरणीय चंदू शेट्टे सर. थँक्यू. पवार यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. गजानन पाटील साहेबांचा संघ आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर श्रीजा पाटील या सुद्धा संघ मालकीन आहेत या संघाच्या. आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड शिरडोन हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. संतोषजी चौधरी सर आणि त्याचबरोबर परेशजी टोंबरे यांच्या मालकीचा संघ आहे. पहिला डाव मात्र या ठिकाणी पार पडला गेला आणि पहिल्या डावामध्ये तब्बल धावा बनवल्या गेलेल्या आहेत त्या 97 म्हणजे 94 धावांचा पाठलाग 4 चेंडू ठेवून झालाय. त्यामुळे याही धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. प्रयत्न करणं गरजेचं आहे. 97 धावा झाल्यात. विजयासाठी 98 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 98 धावांचा पाठलाग कसा होणार आपल्याला दुसरा डाव सांगेल. धो धो कोसळणारा पाऊस आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे. परंतु पावसाळी क्रिकेट असल्या कारणाने कितीही पाऊस आला तरी हे क्रिकेट काही थांबणार नाही आहे. याची मजा आणखी वाढत जाणार आहे. जसं आपण पाहिलं रवी सोलंकी बरसले या ठिकाणी आणि या पावसाबरोबरने जर पाहिलं तर रवी सोलंकी देखील बरसले आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर योगेश पवार यांचा देखील क्लासिकल अंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. दोघांनी जबरदस्त बॅटिंग केली आणि आपल्या टीमला 97 पर्यंत घेऊन गेलेत आणि विजयासाठी 98 धावांचं आव्हान मात्र समोर ठेवण्यात आलेलं आहे. पाहूया क्रिकेटचा खेळ कोणतीही धावसंख्या मात्र तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. त्यामुळे कितीही मोठी धावसंख्या केली असेल पहिल्या डावात दुसऱ्या डावात त्या वाचवाव्या लागतात आणि कितीही मोठी धावसंख्या उभी राहिली दुसऱ्या डावात त्याचा पाठलाग करण्यासाठीचा प्रयत्न करावा लागतो. चला बॅटर या. एक डाव संपलाय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. क्रिकेट हा एक नाही तर 2 डावांचा खेळ आहे आणि 2 डावच लागतात या मॅचचा रिझल्ट लागण्यासाठी. पहिलाही सामना अतिशय चुरशीचा झाला
एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग पहिल्या सामन्यामध्ये झालाय. 75 धावांचा पाठलाग पहिल्या मॅचमध्ये झालाय खरा, परंतु या मॅचमध्ये 98 धावा करायच्या आहेत. पावसाला झालेली सुरुवात आणि या पावसामध्ये दोघांसाठी देखील परिस्थिती सेमच असते, कारण दोघांनाही अडथळे होतात. बॅटरला बॅट ग्रिप करायला, त्याचबरोबर जर पाहिलं तर फुटवर्क करायला जसा अडथळा निर्माण होतो ना, तसाच बॉलरला सुद्धा बॉल ग्रिप करायला आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर धावण्याला तेवढं सोपं नसतं. रायगडची पावसाळी प्रीमियर लीग आपल्या भेटीला आली आहे. पहिलं हे या पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीगचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते सुद्धा या पारगाव या गावामध्ये अतिशय चांगलं आयोजन मात्र आदर्श परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. मग आकाश तारेकर असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर विशाल जितेकर, तेजस म्हात्रे आणि त्याचबरोबर संदीपजी पाटील यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला आलं आहे आणि तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 संघ मालक न तसं पाहिलं तर तब्बल 40 संघांची प्रवेशिका आली. चला बॅटर पाठवा. विनंती असेल सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या दिशेने पाठवायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायची आहे. दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील कर्णधार आहेत. आयकॉन म्हणून करण धुळे, जोवेली बदलापूर आयकॉन म्हणून पाहायला मिळतात. संदीप पाटील, पप्पू सोनारी पाहायला मिळतात. अनिकेत मुक्कल, त्याचबरोबर जर पाहिलं तर ऋषी घरत यांना टीममध्ये आपण पाहतोय. वैष्णव भोईर आहेत, शुभम नाईक आहेत, त्याचबरोबरने भावेश कुरंगळे यांना टीममध्ये आपण पाहतोय. प्रतीक ठाकूर आहेत, प्रेम नाईक आहेत आणि दीक्षित पाटील यांना देखील आपण या टीममध्ये पाहतोय. तारे सितारे दोन्ही बाजूला आहेत. दुसऱ्या डावात काय घडणार यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आजचा दिवस धोधो पाऊस पडण्याचा, पाऊस कोसळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर धावा देखील पावसाची बरसात आणि धावांची बरसात सुरू आहे. दुसरा सामना सुरू आहे आणि प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. यूट्यूबला सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंटला काय मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी होताना पाहायला मिळाली आहे. आनंद घेत आहेत या मॅचचा. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते. अनिकेत मोकल, साई गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकल यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला ॲज अ आयकॉन म्हणून करण धुळे खेळत आहेत. बदलापूर परिसरातील जोवेली गावचे एक जबरदस्त बॅटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. करे पाहूया टीम मीटिंग होते. योगेश पवार ॲज अ कॅप्टन या सगळ्यांना मार्गदर्शन करतायत. आपण पहिला डाव झाला, धावा केल्यात, परंतु आता त्या वाचवायच्या सुद्धा आणि आता दुसऱ्या डावामध्ये काय घडणार याची देखील सगळ्यांना उत्कंठा लागली आहे. रबर बॉलचं क्रिकेट असं आहे कांचनजी, 1-2 प्लेयर जरी लागले तरी मॅच कुठच्या कुठे निघून जाते आणि त्याच्यामुळे या क्रिकेटला थोडंसं वेगळ्या पद्धतीने. आणि आणखीन एक महत्त्वाची बाब, रबर बॉल क्रिकेट बऱ्यापैकी हे मेरिटवरच खेळलं जातं. म्हणजे ॲक्रॉस द बॅट खूप कमी वेळा बॅटर सक्सेस होतात. सरळ बॅटचं क्रिकेट आहे. आपल्याला तांत्रिकदृष्ट्या सक्षम राहावं लागतं आणि या बॉलला क्रिकेट खेळत असताना ताकदीची आवश्यकता नसते, टायमिंगची आवश्यकता असते. टायमिंग करावं लागतं. क्रिकेटच्या खेळाची किती मजा आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय. पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट आपण 8 महिने खेळतो, 4 महिने या पावसाळी क्रिकेटला आपलंसं करतो. रबराच्या बॉलला आपण आपलंसं करतो. खास रंगवलेल्या बॅट आपल्याला पाहायला मिळतात. रबरच बॉल का? तर रबर बॉल घेण्याचं कारण असं आहे, हा रबराचा बॉल चिखलात गेला, पाण्यात भिजला, पुन्हा एकदा कपड्याने जर आपण पुसून घेतला तो जसाच्या तसा होतो. चिखल लागला, जरी पाऊस सुरू आहे, पुन्हा एकदा पाण्यामध्ये आपण त्या बॉलला हे टाकलं तर जसाच्या तसा त्याचा चिखलही निघून जातो आणि त्याच्यामुळे. आणि हे टेनिस बॉलवर शक्य नसतं झालं. टेनिस बॉल क्रिकेटला जे आवरण असतं त्या आवरण मात्र चिखलाने मागतं आणि ते खेळण्यायोग्य झालं नसतं. म्हणून रबराचा बॉल आवर्जून वापरला जातो. बॅटला देखील रंगवलं जातं. आता रंगवल्यामागचं कारण हे आहे की पावसाचं पाणी त्याच्यावर कितीही जरी पडलं तर बॅटचा आकार बदलणार नाही, बॅटवर त्याचा काही प्रभाव पडणार नाही. म्हणून बॅटसुद्धा मात्र खास रंगवलेल्या असतात, जेणेकरून बॅट भिजली तरी त्याचा प्रभाव बॅटवर पडणार नाही किंवा बॅट खराब होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्याचबरोबरीने अलीकडे जवळपास 90-95% स्पर्धा या सिमेंटच्या खेळपट्टीवरच खेळवल्या जातात. म्हणजे जेणेकरून फलंदाजांना फुटवर्क करायला थोडीशी मदत होईल, गोलंदाजांना पिचिंगला सुद्धा मदत होईल. त्यामुळे सिमेंटच्या खेळपट्ट्या सुद्धा असतात. अनिकेत मोकल, करण धुळे जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत मैदानात आहेत म्हटल्यानंतर संपूर्ण साई गावाचं लक्ष आता इकडे लागलेलं आहे आणि का नाही लागणार, प्रत्येक गावच्या खेळाडूची ती खासियत देखील आहे. साई गावाला नावारूपाला आणलंय त्यांनी समोर वेगाचा बादशाह विकी. पहिला बॉल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय आणि पहिल्याच बॉलवर
4 धावा वसूल केल्या गेल्या अनिकेत यांच्याकडून चौकार. त्या ठिकाणी आगमन झाले. संकेत भाऊ या, आपलं स्वागत असणार आहे. हेच तर आहे ना पावसाळी क्रिकेट. अगदी अंगद यांनी प्रयत्न जरूर केला गेला, परंतु बॉल टर्न झाला आणि अगदी सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धावांनी सुरुवात केली आहे अनिकेत मोकल यांनी. समोर जर पाहिलं तर विकी भोईर आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी खेळलाय खरा, परंतु कव्हरच्या क्षेत्रात खेळलेला हा फटका चिखलामध्ये पाण्यामध्ये तिकडे थबकतोय, गवतामध्ये थांबला आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा तिकडे घेतल्या गेल्या. 6 ओव्हरची मॅच आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटमध्ये 100 होताना देखील आम्ही पाहिलेले आहेत. आणि इकडे मात्र त्या धावा कराव्या लागणार आहेत. अगदी 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आमच्या कॉमेंट्री बॉक्सचं दृश्य देखील दाखवण्याचा प्रयत्न करतायत. अगदी कांचनजी पालकर सर असतील. यावेळेला उसळी होती. आता इकडे जर पाहिलं तर कुठेतरी तंत्राची तडजोड करत असताना अगदी अक्षय पवारच्या स्टाईलमध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला, परंतु विकीचा वेग ही विकीची ओळख आहे. समोर अनिकेत. यावेळेला पुन्हा एकदा नाजाकत बरा फटका तो या ठिकाणी पेश केला खरा. एक धाव मिळेल. बॉल निघाला थर्डमॅनच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि हाही प्रयत्न सफल ठरतो आणि हाही बॉल सीमारेषा पार 4. आणखीन एक चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 10 धावा धावफलकावर चांगली सुरुवात या ठिकाणी अनिकेत यांच्याकडून केले गेले. युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून अनिकेत यांची ओळख आहे. साई गावाचं नाव मात्र अगदी रायगडामध्ये पोहोचवण्याचं काम मात्र या खेळाडूंनी केलंय आणि सातत्य जर राहिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील हा खेळाडू डंका गाजवू शकतो. मॅन फ्रॉम साई अनिकेत मोकल इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावसाचं कोसळणं काय असतं, चिखल, पाणी, डबकं, गवत, चिखल यामध्ये खेळणं काय असतं, ज्याने पावसाळी क्रिकेट खेळलंय त्यालाच माहिती या क्रिकेटची मजा. लहानपणी आई आपल्याला घरातून पाठवायची नाही पाऊस आल्यानंतर. आता सगळ्यांच्या आईने सांगितलं असेल लिंक पाठवा आम्हाला. यावेळेला उसळी थोडीशी जास्त होती. व्हाईट बॉल किंवा आता स्मार्ट टीव्ही आहे ते घर बसल्या मॅचेस पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. हे पावसाळी क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. येस, फिल्डिंग टीमने या दाद मागितली आहे. पंचांनी जो व्हाईट बॉल दिलाय त्याच्या विरुद्ध. एकट्या धारावी गावचे 3 आयकॉन होते 24 आयकॉन पैकी. क्या बात आहे. धारावी गाव म्हणजे धारावी गाव या परिसरात येऊन देखील नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा आहे. माझ्या मते धीरज भोईर खेळले असतील, भावेश नाईक खेळले असतील आणि विकी भोईर सुद्धा खेळत आहेत. भावेश नाईक क्वालिफाय झालेत, पाहूया. व्हाईट बॉल. पावसाचं कोसळणं, मोठ्या प्रमाणावर कोसळणं, ओले चिंब होणं, पावसाच्या धारा अंगा खांद्यावर घेत असताना हे क्रिकेट खेळणं याची एक वेगळी मजा आहे. हो हो हो. आता जर पाहिलं तर टेस्ट घेतली बॅटरची आणि एक उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. सोडून दिला हा बॉल कारण एक चांगलाच बाउन्सर पेश केला. काही चेंडूंची वाट पाहायची आणि काही चेंडूंची वाट लावायची. क्रिकेटच्या खेळाचं खऱ्या अर्थाने असणारे हे सूत्र आहे. धावसंख्या 11 झाली आहे. यावेळेला दिशा दिली, परंतु दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॉल पाठीमागे मार्ग सोडताना पाहायला मिळेल. पाण्यामधून तिकडे मार्ग काढत असताना उस्मान आले खरे फेकी करताय तोपर्यंत 1 धाव आणि व्हाईट बॉल देखील या ठिकाणी असणार आहे. म्हणजे याचाच उल्लेख आम्ही अगोदर केला होता की ओला बॉल असल्यानंतर, पाऊस सुरू असल्यानंतर 10-12 रन या तुम्हाला अवंतरच्या स्वरूपात सुद्धा मिळणार आहेत आणि त्यात सुद्धा मात्र तुमच्या टीमसाठी फायदेशीर असणार आहे. 13 धावा धाव फलकावर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आयकॉन म्हणून करण धोळे यांना आपण पाहतोय. याही खेळाडूकडे जबरदस्त टॅलेंट आहे. आज दाखवावं लागणार आहे कारण मानाच्या स्पर्धेमध्ये आज आयकॉन म्हणून करण धोळे आलेत रायगडात. हो 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 हो. काय बॉल टाकलाय. करण पाहत राहिले या बॉलकडे. वेग होता, निघून गेला बॉल पाठीमागे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 13. रायगड प्रीमियर लीग, रायगड
संकेतजी कडू सोनारी आणि त्याचबरोबर संतोषजी चौधरी साहेब शिरडोन दोघांनाही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. 13 धावा धावफलकावर पहिलं षटक संपलंय. 98चं करायचं आहे पाठलाग आणि अजूनही जर पाहिलं तर 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 85 धावा तर अजूनही करायच्या आहेत. त्यासाठी षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागणार आहे. अंगद पाटील येतात गोलंदाजीसाठी. याही खेळाडूच्या नावाची चर्चा सर्वदूरपर्यंत पाहायला मिळाली. इनामपुरी नावाचं छोटंसं गाव आहे पनवेल तालुक्यातील. त्या गावाला प्रसिद्ध करण्याचं काम मात्र अंगद पाटील यांनी सुद्धा केलंय. तर दुसऱ्या बाजूला आज चर्चेत आहे साई आणि कारण मैदानाच्या आतमध्ये आहेत अनिकेत मोकल. छोट्या छोट्या गावांना लोकप्रियता मिळवून दिली या खेळाडूंनी, संघांनी, स्पर्धांनी. असं हे क्रिकेट आहे, आपल्या सगळ्यांचं आवडतं आहे. आणि आज जर पाहिलं तर रबर बॉलचं क्रिकेट आहे आणि पावसातलं क्रिकेट आहे. पावसातील क्रिकेटला पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आवर्जून आले तिकडे. कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉलला पाठवलं जात आहे सीमा रेषा पार. षटकार. मध्ये आलेला हा खणखणीत षटकार अनिकेत यांच्या बॅटमधून आलाय. पावसाने सगळ्यांना न्याय दिलाय. अंपायर, खेळाडू आणि कॉमेंटेटर, स्कोरर सुद्धा भिजवत आहेत. सगळ्यांसाठी पाऊस आहे आणि याची देखील एक वेगळी मजा आहे. प्रेक्षक सुद्धा आमचे ओले चिंब झालेत परंतु सांगतायत आम्ही सुद्धा भले ओले चिंब होऊ, मॅच तर पाहायची आहे, पावसाळी क्रिकेट तर पाहायचं आहे. अनिकेतच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. येस, कोणतंच टार्गेट सुरक्षित नाहीये या क्रिकेटमध्ये. त्याचं कारण आहे सिमेंटची खेळपट्टी आहे, रबराचा बॉल आहे आणि इकडे जर पाहिलं तर 19 धावा झाल्यात सुद्धा. सध्या चर्चा अनिकेत मोकल या नावाची होते. कमबॅक करण्याची क्षमता मात्र सातत्याने ठेवतात अंगद. कोणीही अर्धशतक बॅटरने केलं तर ओनर संतोष चौधरी सर आणि परेशजी ठोंबरे यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार असेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. या ठिकाणी अनिकेत बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो 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 वेगात अगदी क्षणार्धामध्ये बरेचसे प्रश्न विचारता चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. हा पलटवार होता अंगद पाटील यांचा म्हणावं लागेल. अगदी नाकातोंडा जवळून बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय आणि खडबडून जागेच होतो. आपल्या ज्या वेळेला आपल्या विरुद्ध हल्ला होतो तेच इकडे पाहायला मिळालं. दोघांमधील चांगली चुरस पाहायला मिळते, चांगली लढत पाहायला मिळते. कारण कुणालाच हार मानणे नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. रायगडातील सगळे आघाडीचे खेळाडू मात्र या पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेसाठी देखील आज आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पारगावात येत आहेत. पुन्हा एकदा उसळी थोडीशी जास्त होती. इकडे जर पाहिलं तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 21 वरी धावसंख्या देखील पाहायला मिळते. यस, अवांतरच्या स्वरूपातील धावा येत आहेत. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट, रायगड प्रीमियर लीग, 24 संघांमधील घमासान. प्रत्येक संघाच्या मालकाची एक वेगळी ओळख आहे. प्रत्येक संघाच्या कॅप्टनची ओळख आहे, आयकॉनची ओळख आहे, खेळाडूंची ओळख आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या गावांची देखील एक वेगळी ओळख आहे आणि ती आज सगळे घेऊन आलेत. आपल्याही गावाची आणि आपल्याही नावाची चर्चा व्हावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय. आदर्श स्पोर्ट्स परिवार या स्पर्धेला आयोजित करतोय. धो धो कोसळतोय पाऊस, मजा आहे क्रिकेटची. यावेळेला मात्र विकेट येताना पाहायला मिळते. दांडी 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 गुल विकेट. विकेट येताना पाहायला मिळाली आहे.
दुसरं षटक जर पाहिलं तर 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात आणि मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील म्हणजेच पप्पू सोनारी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. याही खेळाडूने आपल्या गावाचं नाव एवढं केलं की त्यांच्या नावापुढे सोनारी जोडलं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अगदी दुबईपर्यंत देखील यांच्या खेळाची चर्चा झाली किंवा आपल्या गावाचं नाव तिथपर्यंत घेऊन गेलेले आहेत. 21 धावा धावफलकावर आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. अंगद पाटील यांना विकेट मिळाली आहे. युवा यश कडू यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी लगातार 3 षटकारासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार संदीप पाटील यांच्यासाठी असणार आहे. पाटील वर्सेस पाटील. अंगात यावेळेला हा बॉल थोडासा पुढे येऊन खेळला जरूर आहे. ऑन साईडला ढकललाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. 2-2 फिल्डर येत आहेत परंतु दुसरी धाव घेतली गेली तोपर्यंत धाव संख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावर. रायगड प्रीमियर लीग पावसाळी क्रिकेट रबर बॉलची रायगड प्रीमियर लीग पहिल्याच वर्षी भाव खाऊन गेली. चर्चेत राहिली कारण प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील दिलाय युट्यूबला सुद्धा आणि मैदानात सुद्धा. पप्पू यावेळेला पप्पूच्या बॅटमधून आलेला फटका फसलाय खरा परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव तिकडे घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि अतिशय वेगात त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील राहिला आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू प्रयत्न मात्र या ठिकाणी करतात. अनिकेतकडे एकाच टीम मध्ये देखील खेळलेत संदीप पाटील आणि त्याचबरोबर योगेश पवार हे सुद्धा क्लासिकल बॅटरच्या यादीमध्ये संदीप पाटील हे देखील नाव समावलं जातं. सोनारी म्हटलं तर महेश कडू साहेबांची स्पर्धा देखील आम्हाला आठवते. चांदीचा गणपती आणि दर्जेदार आयोजन. या स्पर्धेचा तृतीय पुरस्कार देखील महेश कडू साहेबांच्या माध्यमातून आहे परंतु ते आयोजन देखील सातत्याने लक्षात राहण्यासारखंच होतं. 25 धावा धावफलकावर आहेत. पप्पू बॅटिंगसाठी आहेत. अंगद पाटील बॉलिंगसाठी. महत्वाचा सामना. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धाव गती थोडीशी वाढवावी देखील लागणार आहे परंतु धावा सुरू आहेत हे देखील महत्वाचं. पाऊस सुरू धावा देखील सुरू. आदर्श स्पोर्ट्सचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप पाटील यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल मार्गस्थ होईल आणि अरविंद सोलंकी येथील थ्रो करतील तोपर्यंत तिकडे जर पाहिलं तर 1 धाव मिळेल आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 27 धावांवर. 4 ओव्हरचा खेळ मात्र अजूनही बाकी आहे. 1 विकेट माघारी परतलेली आहे. 24 बॉलमध्ये 71 अशक्य नाहीये. होऊ शकतं. रायगड प्रीमियर लीग. 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 हार मानून चालणार नाहीये कारण जरी लीग पद्धतीच्या मॅचेस असतील ना पहिलीच मॅच जिंकून आपला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाचा असतो. लीग पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये मात्र संधी मिळू लागली आणि अलीकडे जर पाहिलं तर या लीग पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्या मते रबर बॉलमध्ये ते कमी प्रमाणात होतं परंतु टेनिस बॉल क्रिकेट तर आता 50% तर लीगच झालेलं आहे. नॉकआउट स्पर्धा कमी होऊ लागल्या. धावसंख्या जर पाहिली तर 27 झाली आहे. 71 अजूनही करायच्या 4 ओव्हरमध्ये. थोडीशी घाई करायची विनंती असणार आहे कारण 30 मिनिटांमध्ये आपल्याला 1 डाव संपवायचा आहे. हे बंधनकारक असणार आहे. ही स्पर्धा शिस्तबद्ध देखील आहे. अर्धा तास आपण थोडंसं मागे आहोत याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नौमान पटेल येथील मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी पनवेल परिसरातील याही खेळाडूची चर्चा होताना पाहायला मिळत असते. मोल्ल्याच्या ग्राउंडवर देखील पूर्वी नगरपालिकेच्या ग्राउंडवर सुद्धा पूर्वी खूप साऱ्या स्पर्धा व्हायच्या. संदीप पाटील 24 बॉल 71
म्हणजे 24 मधले 12 बाहेर मारायचे. पाहूया काय होईल. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. अंपायर आमच्याकडे वळतायत, कळवतात व्हाईट बॉल आहे. अजूनही जर पाहिलं तर 24 बॉल आणि 70 धावा. रबर बॉल क्रिकेटमध्ये या धावा पाहिल्यात, अशा प्रकारच्या धावा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. पूर्वी जर पाहिलं तर रबर बॉलचं क्रिकेट रायगड परिसरात ओवळ्याच्या मैदानात पूर्वी स्पर्धा पाहायला मिळाल्या, मग चिरल्याच्या मैदानात, मग राजीव गांधी मैदानामध्ये, आणि आता रायगडच्या गावागावात रबर बॉल क्रिकेटही पोहोचलाय. यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिरिक्त उसळी इकडे पाहायला मिळाली चेंडूची. नवमान आता ट्रॅकवर आलेले आहेत. प्रत्येकाला खेळपट्टीवर गेल्यानंतर लगेच खेळपट्टीचा अंदाज येत नाहीये, त्याच्यासाठी काही बॉल खेळायचे. यास अल्ट्रा बॉलचं म्हणजे स्विंग बॉलचं हे षटक आहे, आणि तेवढंच महत्त्वाचं असणारं एक षटक हे या पिंक बॉलने, पिवळ्या कलरच्या बॉलने, येलो बॉलने खेळवलं जात आहे. सिक्सर कंपनीच्या माध्यमातून खास डिझाईन बनवण्यात आलेला हा बॉल आहे. परंतु पप्पू अशा प्रकारच्या खूप साऱ्या मॅचेस त्यांनी जिंकून दिल्यात. आज खेळावं लागेल. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल त्याला खेचलं आणि पाठवण्याचा प्रयत्न जरूर होता सीमारेच्या दिशेने. पाण्यामध्ये बॉल थबकलाय, आणि हेच तर रबर बॉल क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे. नॉर्मली टेनिस बॉल असता तर हा मैदानाच्या बाहेर गेला असता. नॉर्मली तिकडे पाणी साचलं नसतं, पाऊस झाला नसता तरी देखील मैदानाच्या बाहेर गेला असता, परंतु जिकडे पडला तिकडेच थांबला, कारण पाण्याच्या डबक्यात पडलाय बॉल. 30 धावा धावफलकावर आहेत. 22 बॉल 68 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एक मोठं षटक मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतं चिंचवड शिरडोन या टीमला. तर दुसऱ्या बाजूला इनामपुरी संघ सध्या तरी चांगल्या स्थितीत आहे, परंतु कमबॅक होऊ शकतं बॅटिंग टीमचं सुद्धा. यावेळेला संदीप पाटील यांच्या बॅटमधून खेळलेला हा स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला, परंतु एक पेक्षा जास्त काही तिकडे मिळत नाहीये, आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 31 वर पोहोचलेली आहे. 6 ओव्हरची ही मॅच, पुरेपूर संधी आहे असं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. 21 बॉल 67. अनिकेत मोकल आज एक नामी संधी आहे स्वतःच्या नावाचा आणि गावाचा डंका पिटण्याची. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. बऱ्याच लांबून यष्टीरक्षक त्या ठिकाणी येतात योगेश पवार स्वतः, परंतु दुसऱ्या धावेचा दिलेला कॉल आणि 2 धावा कंप्लीट केल्या. आणि हेच क्रिकेटचं सूत्र आहे. क्रिकेट काय म्हणतं, षटकार चौकार नाही आले तरी चालेल, सिंगल डबल सुरू ठेवा. प्रतिस्पर्ध्यांवर तुम्हाला दबाव टाकायचा आहे तर सिंगल डबल्स त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आणि धावसंख्या 33 वर आता जाताना पाहायला मिळते. 20 बॉल 65. अनिकेत मोकल 18 धावांवर खेळतायत. संदीप पाटील 8 धावांवर बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा नवमान पटेल ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल केलाय, आणि अंपायर आमच्याकडे वळतात, कळवतात व्हाईट बॉल आहे. खेचलं, आणि या एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. आदर्श स्पोर्ट्स परिवार या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तालुका निहाय क्रिकेटचा एक दादा संघ म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे, आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा घेत बॉल मागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. थोडासा दूरवरून खेळला, आणि गोलंदाज नवमान यांचा एक चांगला चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 बॉल 63 धावांची आवश्यकता. षटकार चौकाराच्या आतषबाजीची गरज आहे. 35 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. 63 अजूनही पाहिजेत. लक्ष मोठं होऊ लागलंय. लक्षाचा हा जो दबाव आहे ना तो कमी करायचा असेल तर काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. संदीप पाटील हा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. अंपायर पुन्हा एकदा आमच्याकडे वळले, कळवतात व्हाईट बॉल आहे. जय पवार सरांना पण या ठिकाणी पाहतोय. जेपी पॅनल महाराष्ट्राचे सर्व हेमंत शेट्टी सर, कल्याणचे जय पवार, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शहापूरचे हेमंत शेट्टी सर पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडल्या मैदानात पाहायला मिळत आहेत. 36 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ. हा बॉल पुढे केला होता, समोर पंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. थोडासा अधुऱ्या मनाने खेळला. बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ जरूर होतोय, परंतु तिकडे थांबला सुद्धा आहे, आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या, आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पहिल्या 3 ओव्हर संपल्यात. आणि इकडे जर पाहिलं तर शिरडोन चिंचवड संघाची धावसंख्या 38 झाली आहे, आणि 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत, ज्यामध्ये धावा करायच्या आहेत त्या 60. युग महापुरुषांची, युग पुरुषांची
अवतरली क्रिकेटची पंढरी रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी रायगड भूमीवरती सगळ्याच्या सगळ्या कॅप्टनचे फोटो देखील पाहायला मिळतात आपल्याला पाठीमागे. विविध तालुक्यातील खेळाडू आहेत, गावातील आहेत आणि जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू ॲज अ कॅप्टन म्हणून देखील पाहायला मिळत आहेत. तर प्रत्येक टीममध्ये एक आयकॉन खेळाडू या स्पर्धेचा फॉर्मॅट आहे. 3 ओव्हरमध्ये 60 धावा अजूनही करायच्या आहेत. लक्ष थोडंसं दूर गेलंय परंतु अशक्य नाही आहे. या लक्ष्याचा पाठलाग केला जाऊ शकतो. म्हणजे 18 बॉलमधील षटकाराची भाषा बोलायची झाली ना तर 10 मारायचेत बाहेर. अंगद पाटील इकडे जर पाहिलं तर मागील षटक हे चांगलं राहिलं याकरता म्हणावं लागेल. नवमान यांचं त्यांनी फक्त 11 धावा दिल्या आणि षटकार चौकार त्या ओव्हरमध्ये आलाच नाही. भले 3 वाईट बॉल गेले परंतु षटकार चौकार नव्हता आला आणि की त्यांना प्रयत्न करावे लागतील. 9 मध्ये 19 वर बॅटिंग करतायत तर पप्पू 7 मध्ये 10 वर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळाचा फॉर्मॅट कोणतेही असू देत मजाच येते. अगदी टेस्ट क्रिकेट सध्या आपण पाहतोय त्याचाही आनंद घेतोय आणि आपलं पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचं त्याचाही आनंदच घेतोय. यावेळी स्ट्रोक खेळला खरा, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालाय. बॉल हवेत आहे, कॅच सुटली आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये ओला बॉल हातातून निसटतो आणि हा बॉल निसटलाय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे. 4 चौकार. आता या सुटलेल्या झेलाची पडसाड उमटतील का तेच या ठिकाणी पाहायचं. अनिकेत मोकल आता पोहोचले 23 धावांवर. समीकरण बदललंय. अंगद यावेळेला वेगवान पायावर केलेला बॉल त्याच्यावर देखील एक मोठा फटका खेळलाय खरा. 1 धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि लगेच सकारात्मक प्रतिसाद देखील या ठिकाणी अनिकेत यांनी दिला. संदीप यांना धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा पुढे जाते. 16 बॉलमध्ये 54 धावा करायच्या आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी लक्ष मोठं होत चाललंय परंतु धावाही येत आहेत. आता अनिकेत 25 धावांवर बॅटिंग करतायत. परिस्थिती प्रतिकूल असते आणि ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करताना त्यावेळेला तुमच्या नावाची चर्चा होते. तर अंगद पाटील नुकतीच एसएन ट्रॉफी दारावे बेस्ट बॉलरच्या पुरस्काराचे मानकरी देखील राहिले होते. गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर आपल्या गावाचं नाव तर त्यांनी सुद्धा केलंय. समोर अनिकेत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने हवाई हल्ला अगदी आमच्याच दिशेने मारलाय. 6 षटकार. आता मात्र रंगात येऊ लागलेत बॅटर अनिकेत मोकल. अंगद यांच्यावर हल्ला चढवलाय खरा. 3 बॉलमध्ये पहिल्या 12 धावा आलेल्या आहेत. समीकरण बदलते. धावसंख्या पुढे जाते. 50 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे आणि 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अनिकेत हळूहळू या डावाला पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. संदीप पाटील यांची साथ आहे आणि एका बाजूला जर पाहिलं तर अनिकेत मोकल. अनिकेत यावेळेला कव्हरचे क्षेत्र निवडलंय. बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने आणि पोचला सुद्धा क्लासिकल अंदाजामध्ये अनिकेतच्या बॅट मधून. 4. सध्या साई गावातील सगळ्या क्रिकेट प्रेमींनी आपली कामे बाजूला ठेवली असतील आणि कोणी स्मार्ट टीव्हीवर कोणी मोबाईलवर सध्या अनिकेतची सहज सुंदर बॅटिंग पाहत असतील. हा युवा सितारा रायगड प्रीमियर लीग गाजवतोय. 14 बॉल 44 धावांची आवश्यकता. एखाद दुसरा डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो इनामपुरीला. तर शिरडोन एका बाजूला पाहिलं मिळते. शिरडोन चिंचवण त्यासाठी बॅटिंग करतायत सध्या अनिकेत मोकल. 13 बॉलमध्ये 35 वर खेळतायत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला परंतु पंच आमच्याकडे वळतात कळवतात हा वाईट बॉल आहे. जास्त बाहेर आहे. थोडासा दबाव आहे याचा या ठिकाणी त्याचं कारण आहे. अनिकेतने या षटकात चांगली कामगिरी केली आहे. मॅच हळूहळू बनू लागलेली आहे. 14 बॉल 43 धावांची आवश्यकता.
काय होणार या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणार याची देखील उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे. पावसाळी रबर बॉल क्रीडा स्पर्धा आदर्श स्पोर्ट्स परिवाराचं हे आयोजन रायगड प्रीमियर लीग. ओ आता मात्र चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय आणि थोडासा वळवलाय सुद्धा अंगद पाटील, कारण हे देखील काही कच्च्या गुरुची शैली नाहीयेत. नाव लौकिक दुबई पर्यंत त्यांचा सुद्धा झालाय. अनिकेत मोकल यांनी जर अर्धशतक केलं तर आशू मोकल त्यांचे बंधू यांच्याकडून 25,000 रुपयाचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने उडवताना पाहायला मिळाले. वा 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 अनिकेत काय बॅटिंग करतायत, लगावलाय सिक्सर. बॉल मध्ये 37 पाहिजेत. 3 ओव्हर मध्ये 60 ची मॅच, आता मात्र 2 ओव्हर मध्ये 37 पाहिजेत. सामना रंगात येऊ लागलेला आहे. अनिकेत जबरदस्त बॅटिंग सध्या करतायत. 41 धावांवर ते बॅटिंग करतायत. स्वर्गीय दिलीप चौधरी, ऑरियर्स, महालक्ष्मी, चिंचवण, शिरडोन असा संघ पाहायला मिळतोय. परेशजी ठोंबरे आणि संतोषजी चौधरी, रायगडचे ख्यातनाम पंच देखील आहेत संतोष चौधरी साहेब, त्यांचा हा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला गजानन पाटील साहेब आणि गजाननजी पाटील साहेब आणि श्रीजा पाटील यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कोणता संघ जिंकणार आहे. उस्मान थोडीशी चर्चा करतात नवमान यांच्या बरोबर. आणि आता 12 बॉलमध्ये 37 धावा. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 6, परंतु क्रिकेट आहे, दोन्ही टीम बलाढ्य आहेत. कारण योगेश पवार, अंगद पाटील, विकी भोईर, त्याचबरोबर जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवमान आहेत. रवीने केलेले अर्धशतक लक्षात राहण्यासारखंच होतं. आयकॉनने एकच ओव्हर टाकायची, बरोबर हाही एक नियम आहे, म्हणजे जास्तीत जास्त संधी या ठिकाणी मिळणार आहे. ध्रुव आकाश तारेकर हे सुद्धा या मैदानातच आहेत आणि इकडे मॅचच पाहत आहेत. 12 बॉलमध्ये 37, सामना रंगात आलाय. एका बाजूला संदीप पाटील, पप्पू, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अनिकेत मोकल. सामना चुरशीचा आता होऊ लागलेला आहे. नवमानचा हा बॉल समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी अजूनही 11 बॉल 36, 11 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पावसाळी क्रिकेटचं एक मोठं आयोजन रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पारगावचं, पनवेल तालुक्यातील पारगावचं नानोबा मैदान अतिशय चांगलं मैदान आहे. वर्तुळाकार मैदान आहे, मैदानावर गवत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सिमेंटची खेळपट्टी देखील इकडे पाहायला मिळते. पार्किंगची व्यवस्था आहे आणि क्रिकेटमय वातावरण इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. पाठीमागे जर पाहिलं तर मैदानाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता मात्र या ठिकाणी उभं राहताना पाहायला मिळत आहे. काही दिवसात जर पाहिलं तर या ठिकाणी विमानांचं उड्डाण देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनिकेत मोकल ज्या नावाची चर्चा झाली बॅटिंगसाठी आहेत. हो, इकडे एक चांगला बॉल येताना पाहायला मिळालाय. नवमान या ओव्हर मध्ये देखील प्रभावी राहिले. अनिकेत मोकल जबरदस्त खेळले, परंतु आता एका चांगल्या बॉलवर आउट होत आहेत. वाह, जरी अनिकेत मोकल आउट होत आहेत, प्रभावित केलंय. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. बॅटिंग मध्ये
क्वालिटी होती आणि धावांमध्ये क्वांटिटी सुद्धा होती. दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. सामना संपलेला नाहीये, अजूनही प्रयत्न करावे लागतील. मोहपाड्याचे शुभम नाईक बॅटिंगसाठी आलेत. नौमान यांची अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत. रबर बॉल क्रिकेटला साजेशी चांगला टप्पा, पुन्हा एकदा अचूक टप्पा तुमच्याकडे आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मॅच मध्ये मागील षटकात आले होते या ठिकाणी चिंचवण शिरडोन, परंतु पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी होताना पाहायला मिळते आणि समीकरण बदलत आहे. येणारे 9 बॉल बाकी आहेत आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. 9 मधले 6 मारायचे आहेत. पाहूया काय होईल. सोपंही आहे आणि होऊ अवघडही आहे. पुढे केला हा बॉल, परंतु अक्रॉस खेळले थोडेसे मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 35 धावांची आवश्यकता. 8 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. हे 2 बॉल निर्णायक असणार आहे. जर का 1-2 मोठे फटके आले मजा येईल मॅच मध्ये. ज्यावेळेला शेवटच्या षटकामध्ये ही मॅच जाईल. इनामपुरी आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर चिंचवण शिरडोन यांच्यातील चालू असणारा हा सामना आपण पाहतोय. नौमान पटेल यांची गोलंदाजी सुद्धा की फॅक्टर राहिली आतापर्यंत. पप्पू पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु रबर बॉल क्रिकेटवर तेवढं सोपं नसतं आणि इकडे हाई बॉल मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. 7 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता. दबावाला आणखी या नौमान पटेल यांनी वाढवलंय. नौमान यांचं मागील षटक देखील तेवढं जबरदस्त राहिलं. केवळ 11 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि या षटकात 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा. आणखीन एक चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरून यष्टीरक्षकांकडे शूट केलाय. जास्तीत जास्त बॉल बॅक ऑफ द लेन ठेवण्याचा प्रयत्न राहिला आणि तिकडनं त्यांनी शूट केले आणि या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. सामन्याचा या ठिकाणी पारडं बदलणारे षटक नौमानने केलेलं आहे. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. चला यानंतर विनरची मॅच असणार आहे. दोन्ही कॅप्टन चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्याचबरोबर दुतुम कुंडेवाळ कॅप्टन सज्ज राहायचंय. सामना संपलेला नाहीये तरी सुद्धा 35 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळत असताना शुभम सांगतायत मी काही अजून सामना सोडलेला नाहीये. सिक्सर. शुभम दुबे बॉलिंगला आलेत आणि शुभम विरुद्ध शुभम अशी लढाई आहे इकडे आणि शुभम नाईक यांनी त्यांच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. मॅच ऑन. आणखीन एक, याही वेळेला बिरकावून दिलाय बॉल. सीमारेषा पार षटकार. हा खेळाची बातच न्यारी आहे. क्रिकेटचा खेळ आहे हा. कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. 4 बॉलमध्ये 23 धावा अजूनही करायच्या आहेत आणि मोहपाड्याचे शुभम नाईक सध्या मोहपाडा वाडीचे शुभम नाईक या ठिकाणी चर्चेत असताना पाहायला मिळत आहेत, कारण त्यांनी केले 2 एअर स्ट्राईक ज्याच्यावर
6 धावा सुद्धा येताना पाहायला मिळाल्या. प्रतिस्पर्धी टीम मध्ये थोडीशी घबराट निर्माण केली आहे. का नाही करणार. 2 षटकार आलेत. शुभम दुबे बॉलिंगसाठी, शुभम नाईक बॅटिंगसाठी. हो, इकडे मात्र थोडं क्रॉस खेळायला गेले. चांगल्या टप्प्यावर बॉल येताना पाहायला मिळाला आणि लगातारचे 2 षटकार खेळले खरे, परंतु आता डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. समीकरण मात्र आता 3 बॉल आणि 23. काही षटकं जी आहेत, म्हणजे मी तर म्हणेल नौमानची दोन्ही षटकं प्रभावी राहिले. 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा. मॅचचा की फॅक्टर होते नौमान. आणि महत्वाची विकेट अनिकेत यांची सुद्धा मोक्याच्या क्षणी. 75 धावा धावफलकावर आहेत. टार्गेटमध्ये देखील जर पाहिलं तर एक 8-10 धावा जास्त झाल्या या ठिकाणी कांचनजी. 3 मध्ये 23. आणखीन एक धमाका. शुभम नाईकचा सिक्सर. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु चर्चा शुभम नाईकची सुद्धा होणार आहे. समोर पराभव दिसत होता, परंतु शुभम नाईक खंबीर उभे होते आणि आपल्या टीमसाठी षटकार ठोकत होते. 2 बॉल 17. मागील षटक खरंच की फॅक्टर राहिलं. त्या ओव्हरमध्ये 2च रन आलेले आहेत. दोन बॉल 17. शुभम नाईक. आणखीन एक. हा तर खूप लांब गेलाय. शोधून आणावं लागेल. सिक्सर. वाह, मॅचचा रिझल्ट काही लागू दे. संतोष चौधरी साहेबांकडून मात्र 1000 रुपयाचा पुरस्कार या शुभम नाईक यांच्यासाठी असणार आहे. शुभम नाईकचे एअर स्ट्राईक सध्या आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता. 1 बॉल बाकी आहे. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आहे आणि याच्यात काही येऊ शकतं. पाहूया. अशा प्रकारच्या मॅचेस आपण पाहिल्यात. याही परिस्थितीमध्ये संघ जिंकताना पाहिले. शुभमची चर्चा होईल. दोन्ही शुभमची चर्चा होईल. शुभम बॉलिंग करतायत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शुभम बॅटिंग करतायत. 4 षटकार खेळलेत या षटकामध्ये. फुलटॉस. याही बॉलला माघारी सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळाले. 1 षटकार किंवा चौकार कमी पडला 6 ओव्हरमध्ये. हुरूर तर नक्कीच लागेल, परंतु पराभूत होऊन सुद्धा मन जिंकून घेताना पाहायला मिळाली अनिकेत मोकलनी आणि या शुभम नाईकने सुद्धा. जबरदस्त. परंतु सामना जिंकलाय या ठिकाणी CJ11 KPC इनामपुरी या संघाने. अभिनंदन. हा, चला लगेच टॉस करायचं आहे. मी विनंती असणार आहे कुंडेवाळ दोंडूशेठ भास्कर, कुंडेवाळ धुतुम आणि दुसऱ्या बाजूला CJ11 KPC इनामपुरी. चला टॉस करायचा आहे. आणि रवी सोलंकी सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. रवी भाऊ या. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा या. काय जबरदस्त मॅच या ठिकाणी झाली आहे. अनिकेत मोकलची झुंज दुसऱ्या डावामध्ये आणि नंतर शुभम नाईकचे एअर स्ट्राईक.